नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप थंडी आहे. नाशिकमध्ये सुद्धा खूप थंडी पडलेली आहे. पण सध्या नाशिकमधल्या तपोवन जो भाग आहे तिथं मात्र वारे चांगलेच गरम वाहत आहेत. आणि याला कारण ठरलंय ते म्हणजे आता 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा जो आहे तो नाशिकमध्ये संपन्न होतोय. म्हणजे 21 ऑक्टोबर माझ्या मते काही तारीख आहे. 21 ऑक्टोबरला सिंहस्थ कुंभमेळा चालू होणार आहे आणि तो जवळपास 10 महिने म्हणजे जुलै 2028 पर्यंत सिंहस्थ कुंभमेळ्याचा हा सगळा काळ राहणार आहे. या काळामध्ये असंही म्हटलं जातं की अनेक म्हणजे हजारोंच्या संख्येनं जे साधू आहेत, मग शैव वैष्णव नागा साधू असे सगळेच साधू या ठिकाणी पवित्र ठिकाणी येत असतात. त्याचप्रमाणे लाखो भाविक, लाखो कशाला या वेळेला असं म्हणलं जातंय की या 8-10 महिन्यांच्या काळामध्ये जवळपास 5 कोटी भाविक हे नाशिकमध्ये पवित्र स्नानासाठी देखील येतील अशा पद्धतीची देखील एक सगळी वाच्यता त्याच्यामध्ये आहे. आणि आत्ताच आपण बघितलं नुकतंच एक उत्तर प्रदेशमध्ये जो महाकुंभमेळा संपन्न झाला तो अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा झाला किंवा संपन्न झाला. आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार पहिल्यापासूनच सिंहस्थ कुंभमेळा हा अत्यंत चांगला देखणा लोकांच्या तो लक्षात राहील अशा पद्धतीने तो करावा हा मानस या सरकारने ठेवलेला आहे. आणि त्यासाठी वेगवेगळी राजकारणं झालेली आहेत. म्हणजे अगदी नाशिकचा पालकमंत्री कोण हे नेमण्यापासून म्हणजे आजपर्यंत तो नेमला गेलेला नाही, पण गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आली. इतके सगळे वाद हे आपण या गेल्या वर्षभराच्या काळामध्ये म्हणजे सरकारला आता वर्ष पूर्ण होत आहे. उद्या 5 तारखेला सरकारला वर्ष पूर्ण होत आहे. आणि या काळामध्ये या निमित्ताने सुद्धा आपण सगळ्या डेव्हलपमेंट्स पाहतोय एक कुंभमेळ्याच्या दिशेनं आणि त्या अनुषंगाने येणारे वादही आपण बघितलेले आहेत. पण आज व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे की तपोवन जो आहे ज्या तपोवनामध्ये साधुग्राम बांधण्यात येणार आहे आणि त्यासाठी तिथे काही प्रमाणामध्ये झाडांची कत्तल करावी लागणार आहे, झाडं तोडावी लागणार आहेत. आणि यावरून आता नाशिककर जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. हा सगळा टप्प्याटप्प्याने मी भाग तुम्हाला सांगीनच, परंतु या वृक्षतोडीच्या मागणं भाजप काही राजकारण वेगळं करतंय का अशी देखील आता एक शंका येऊ लागली आहे. आणि तोच खरं तर आपल्या या व्हिडिओचा आजचा विषय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नेमकं हे यामागे राजकारण काय दडलेलं आहे हे देखील आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा. आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आपण टप्प्याटप्प्याने जाऊयात. जेव्हा तपोवनामध्ये आपल्याला तिथे साधुग्राम बांधायचं आहे, म्हणजे साधुग्राम म्हणजे जे साधू येणार आहेत, शैव वैष्णव नागा साधू असतील, यांच्या निवासाची एक व्यवस्था केली जाते. या वेळेला एक साधारणतः असं म्हटलं जातं की 350 एकर जागेवर हे सगळं सिंहस्थ कुंभमेळ्याची जी काही रचना आहे, अरेंजमेंट आहे, तिथलं नियोजन आहे ते केलं जाणार आहे. आणि ही जी तपोवनाची भूमी आहे ती साधारणतः 54 एकरची ही तपोवनाची भूमी आहे. आणि या भूमीवर साधूंचं निवासस्थान इथे आपल्याला तयार करायचं आहे. आणि त्यासाठी त्या तपोवनावर जी आता वृक्ष वाढलेली आहेत या वृक्षांची तिथे कत्तल करावी लागणार आहे, वृक्ष तोडावे लागणारे आहेत साधूंच्या या सगळ्या निवासस्थानासाठी. आणि मग याबाबत नाशिक महापालिकेने एक असं आवाहन केलं लोकांमध्ये, एक त्या संदर्भातलं निवेदन केलं की तुम्हाला या जागेवर आपल्याला काही वृक्ष तोड करावी लागणार आहे. तुम्हाला या संदर्भामध्ये जर काही हरकती असतील तर त्या हरकती तुम्ही जरूर पाठवा. नाशिककरांनी या संदर्भामध्ये काही हरकती निश्चित पाठवल्या. पण जसं जसं हे समोर यायला लागलं की जवळपास 1800 झाडं यांची कत्तल होणार आहे, तेव्हा मात्र सोशल मीडिया असेल किंवा नाशिककर असतील किंवा पर्यावरण प्रेमी असतील किंवा नाशिकमधल्या ज्या काही संस्था आहेत की ज्या संस्था नाशिक शहराच्या सुशोभीकरणासाठी, नाशिक शहर स्वच्छ राहण्यासाठी, ते सुंदर राहण्यासाठी, तिथली वनस्पती व्यवस्थित राहण्यासाठी, झाडं व्यवस्थित राहण्यासाठी जे काम करत असतात, हे सगळीच मंडळी
मग त्या सगळ्या याच्यामध्ये उतरली आणि त्यांनी महापालिकेला असं कळवलं की इतक्या मोठ्या संख्येनं मुळामध्ये वृक्षतोड करणंच हे गैर आहे आणि त्यामुळे वृक्षतोडीला आमचा विरोध आहे. मग तो विरोध वाढत गेला. मग आपण बातम्यांमधनं सुद्धा बघितलेलं आहे, माध्यमांमध्ये, की अनेक पर्यावरणप्रेमी आहेत, त्यांनी आपल्या झाडांना येऊन घट्ट मिठी मारली आणि आम्ही हे झाड तोडू देणार नाही. अभिनेते सयाजी शिंदे हे तर आपल्याला माहिती आहेत की कायम पर्यावरणासाठी सयाजी शिंदे हे ॲग्रेसिव्हली काम करत असतात. त्यांनी सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये उडी घेतली. ते नाशिकला गेले, तपोवन भूमीमध्ये ते जाऊन आले आणि तिकडे जाऊन ते असं म्हणालेले आहेत की काहीही झालं म्हणजे सरकारला हे कळतंय नाही कळतंय हा भाग वेगळा, सरकारला आता याच म्हणजे हे तर जाणीव झालीच पाहिजे, पण जर वृक्षतोड इथे एक जरी झाड तोडलं जाणार असेल तर ते आम्ही तोडून देणार नाही, तो आमचा श्वास आहे आणि त्यामुळे झाडांची कत्तल काही केल्या आम्ही होऊ देणार नाही, असा एक इशाराच खरं तर सयाजी शिंदे यांनी दिला. त्यानंतर गिरीश महाजन हे सुद्धा बोललेले आहेत. गिरीश महाजन म्हणले की या वृक्षतोडीच्या प्रकरणावरनं कोणी राजकारण करू नये, अशा पद्धतीचं देखील गिरीश महाजन. मग त्यांनी सांगितलं की आम्ही याचं रिप्लांट करू वगैरे वगैरे वगैरे. पण त्यानंतर अजित पवारांची एक प्रतिक्रिया आलेली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून या बाबतीमध्ये फारसं कोणी बोलत नाही आहे, म्हणजे ना विरोध करताय ना त्याच्या बाजूनी कोणी बोलतंय. दादा भुसेंना देखील या बाबतीमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारले तर दादा भुसेंची एक वेगळी नाराजी याच्यातनं बघायला मिळाली. दादा भुसे म्हणले की या प्रकरणामध्ये काही फारसं मला माहीत नाही, त्यामुळे मी बोलू शकणार नाही, असं म्हणून त्यांनी पळवाट काढली आहे. पण पुण्याचे एक शिवसेनेचे पदाधिकारी आहेत जे नाशिकमध्ये आले, त्यांनी नाशिकमध्ये येऊन असं सांगितलेलं आहे की वृक्षतोडीला आमचा विरोध असेल आणि साहेबांनीच मला इथे पाठवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात या मार्गाने शिवसेनेनी एकनाथ शिंदेंच्या गटाने विरोध केलेला आहे. आणि दुसरं, अजित पवारांनी खुलं स्टेटमेंट केलेलं आहे आणि अजित पवारांच्या या स्टेटमेंटमुळे भाजप जे काही तपोवनामध्ये कत्तल करू पाहताय, वृक्षतोड करू पाहताय, या वृक्षतोडीला म्हणजे त्यांच्या या मनसुब्याला आडवा पाय हा अजित पवारांनी घातलाय की काय, त्यांच्या या विधानावरनं आपल्याला असं वाटतं. अजित पवार आधी काय म्हणाले तेही आपण बघूयात. अजित पवार म्हणाले की सयाजी शिंदे जे आहेत यांची भूमिका पर्यावरणाच्या बाबतीतली ही अतिशय योग्य आणि हिताचीच आहे, त्यामुळे सामोपचारानं याबाबतचा तोडगा हा निघाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया. म्हणजे एक प्रकारे त्यांनी सयाजी शिंदे किंवा पर्यावरणवादी यांची पाठराखण केलेली आहे आणि सामोपचाराने हा तोडगा निघाला पाहिजे असंही ते म्हणतात. आता अजित पवारांच्या प्रतिक्रियेनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आलेली आहे. कारण अजितदादांनी ही भूमिका घेतल्यानंतर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा विचारलं, तेव्हा ते म्हणाले की एक लक्षात घ्या, मी असेन, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, आम्ही तिघही झाडं तोडण्याच्या विरोधातच आहोत. झाडं कोणी असं म्हणणार नाही की झाडं तोडली पाहिजेत, परंतु जेव्हा आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर सिंहस्थ कुंभमेळा तिथे करायचा आहे, साधुग्राममध्ये आपल्याला काही व्यवस्था करायची आहे साधूंच्या निवासांची, तेव्हा या तपोवनातली झाडं ही काही प्रमाणामध्ये आपल्याला तोडावीच लागणार आहेत. जी संख्या तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही 1800 2000 ही झाडांची जी काही तुम्ही गोष्ट करता आहात तसं नाही आहे, तर एक साधारणतः 300-350 झाडं ही आपल्याला तोडावी लागणार आहेत. पण त्यातही आम्ही याचं नियोजन करू की काही झाडं जी झाडं रिप्लेसमेंटमध्ये आपल्याला रिप्लेस करता येऊ शकतात, म्हणजे ती झाडं एका ठिकाणावरनं काढून दुसऱ्या ठिकाणी जर का ती लावता येत असतील तर त्या पद्धतीचंही नियोजन आम्ही करू. पण काही पर्यावरण प्रेमी यामध्ये विनाकारण राजकारण करता आहेत आणि कुंभमेळ्याला विरोध करण्याचा या आडून त्यांचा प्रयत्न होतोय. पण देवेंद्र फडणवीस असं ठामपणाने म्हणालेत की याला जरी कोणी विरोध करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्या विरोधाला जुमानणार नाही, आम्ही या पद्धतीने आमचं काम हे पुढे करतच राहणार. मात्र झाडांची कत्तल ही जी तुम्हाला वाटते त्या प्रमाणामध्ये होणार नाही. 300-350 झाडं ही तोडावी लागणार आहेत, कारण त्या तिथे काही गोष्टी आपल्याला उभाराव्या लागणार आहेत आणि त्याचं नियोजन आपण करतो आहोत. आता आजच या वादामध्ये आणखीन एक उडी घेतली आहे, ते म्हणजे नितेश राणेंनी. आता याला एक धार्मिक स्वरूप देखील आता देण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं सुरू झालेला आहे. नितेश राणे काय म्हणले की तुम्हाला वृक्षप्रेम आहे, मग ईदला बकऱ्यांचं कत्तल केली जाते, बकऱ्यांचा बळी दिला जातो, त्यावेळेला बकऱ्यांना मिठी मारून का नाही तुम्ही बसत, अशा पद्धतीचं एक वादाचं विधान करून नितेश राणे यांनी या सगळ्या
वादामध्ये तेल ओतण्याचंच काम केलेलं आहे. अर्थात त्याला पर्यावरण प्रेमींनी देखील उत्तर दिलेलं आहे. आता त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पर्यावरण प्रेमी म्हणल्या इथं आम्ही कोणता धर्म बघून या तपोवनामध्ये येत नाही, कारण अनेक नाशिककर जे आहेत ते तपोवनामध्ये जाऊन जॉगिंग करत असतात, योगा करत असतात, व्यायाम करत असतात, ध्यानधारणा करत असतात. त्यामुळे नाशिककरांचं म्हणणं आहे की आम्ही धार्मिक कुठला धर्म बघून तिकडे जात नाही. त्याचप्रमाणे मग किशोरी पेडणेकर असतील उद्धव ठाकरे गटाच्या, त्यांनी उत्तर दिलेलं आहे. वडेट्टीवार असं म्हणालेले आहेत की झाडं हे ऑक्सिजन देतात, झाडांचे अनेक उपयोग आहेत, हे नितेश राणेंना कळत नाही, नितेश राणे धार्मिक राजकारण करायला निघालेले आहेत. अशा पद्धतीची प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी सुद्धा दिलेली आहे. आता हे सगळं एकीकडे असताना एक गोष्ट आणखीन फार महत्त्वाची, आदित्य ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती फार महत्त्वाची आहे. ती यासाठी महत्त्वाची आहे कारण यामध्ये अशा पद्धतीची टेंडर्स काढली गेली. म्हणजे सरकारने काय केलं, एकीकडे पर्यावरणवाद्यांशी चर्चा करायची, दुसरीकडे नाशिक महापालिकेकडून वृक्षतोडीची टेंडर काढली गेलेली आहेत आणि त्या संदर्भामध्ये मग कोणती झाडं कापायची, किती कापायची, मग त्या झाडांवर त्या पद्धतीची त्यांनी मग काही झाडांवर फुल्या मारलेल्या आहेत, काही झाडांना हिरवा रंग दिला आहे, काही झाडांना पिवळा रंग दिलेला आहे. जेव्हा या नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींच्या हे लक्षात आलं की आपल्याबरोबर चर्चा आहे पण दुसरीकडे तपोवनातली किती झाडं तोडायची आहेत या बाबतीतलं कामकाज सुद्धा सुरू झालेलं आहे, त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी सुद्धा एक प्रतिक्रिया दिली आहे की हे सगळं भाजप करतोय ते म्हणजे कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी आणि पर्यायानं स्वतःचे खिसे भरण्यासाठी हा सगळा खेळ मांडला जातोय. त्यातून गुजरातचे जे सगळे कंत्राटदार आहेत, ठेकेदार आहेत, त्यांच्या घशामध्ये ही सगळी कंत्राटं टाकायची आहेत, अशा पद्धतीचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. अशा पद्धतीचं सगळं राजकारण हे एका तपोवनाची जी जागा आहे, जी 54 एकर जागा आहे, या जागेला घेऊन एवढं सगळं राजकारण सुरू आहे. म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं की नाशिकमधल्या तपोवनातलं जी काही हवा आहे ती मात्र गरम झाली आहे, नाशिकमध्ये जरी बाकीच्या ठिकाणी थंडावा असला तरी. आता यातलं अर्थकारण समजून घ्या. सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. तुम्हाला आठवत असेल मुख्यमंत्र्यांनी या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ज्या तिथे आता नियोजन करावं लागणार आहे त्यासाठी जवळपास खर्च जो आहे तो 25,000 कोटी रुपये खर्च येणार आहे. ही काही साधीसुधी रक्कम नाही आहे. यासाठी तिथे रस्ते उभारावे लागणार आहेत, रिंग रोड उभारावे लागणार आहेत, त्यानंतर नदीचं जे काही वॉटर प्लांटेशन ट्रीटमेंट जे आहे तोचा प्लांट उभारावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी खर्च लागणार आहे आणि तो खर्च जवळपास म्हणजे 2027 पर्यंत जो होईल तो 25,000 कोटीपर्यंतचा खर्च हा अपेक्षित धरला गेलेला आहे. त्या पद्धतीचे आता 5-10 हजारांचे टेंडर्स हे निघायला लागलेले आहेत आणि म्हणून हा विरोध आता तीव्र होताना आपल्याला बघायला मिळतोय. आता या वृक्षतोडीच्या मागे भाजपचा आणखीन काही डाव आहे का, तो आपण बघूयात. आणि तो डाव आहे तो काय आहे तेही आपण बघूयात. आता मुळामध्ये जेव्हा टेंडर्स निघतायत, आता ही टेंडर्स आधी कुठनं निघणार होती, कुठल्या विभागातनं निघणार होती, तर ती MSRDCच्या विभागातनं निघणार होती. MSRDC हा विभाग कुणाकडे आहे, तर तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्याकडे आहे. पण जी टेंडर्स निघाली, महापालिकेने जी टेंडर काढली ती MSIDC च्या विभागामार्फत ही टेंडर्स किंवा हा निधी अलॉट करण्याचं हे केलेलं आहे. हा MSIDC हा जो विभाग आहे हा कोणाकडे येतो, तर जयकुमार गोरे हे भाजपचे मंत्री आहेत. म्हणजेच एक तर हा निधी एकनाथ शिंदेच्या MSRDC मधनं जाता कामा नाही याची दक्षता, दुसरी भाजप ही दक्षता घेत आहे की सिंहस्थ कुंभमेळ्यावर भाजपचा प्रभाव असावा, किंवा ज्याला आपण म्हणतो ना की हा सिंहस्थ कुंभमेळा ज्या पद्धतीने उद्या पार पडेल किंवा जो संपन्न होईल तो भाजपने कसा आयोजित केलेला आहे, हे भाजपला आपल्याकडे त्याचं क्रेडिट घ्यायचं आहे. ते क्रेडिट म्हणजे सरकारने खूप मोठ्या प्रमाणावर सिंहस्थ कुंभमेळा केला असं भाजपला मुळीच करायचं नाही आहे. आणि म्हणून भाजप अशा पद्धतीने MSIDCच्या विभागातनं हा खर्च सगळा आपल्या मार्फत कसा होईल, त्याच्यावर आपला प्रभाव कसा राहील हे बघण्याचं काम भाजप करत आहे. आता इथे काय काय होणार आहे, ही जी साधुग्राम मी तुम्हाला म्हणलं, ही जी तपोवनाची जागा आहे तिथे साधुग्राम उभारण्यात येणार आहे. साधुग्राम म्हणजे
साधूंसाठीच्या निवासाची व्यवस्था तिथे होणार आहे. मग त्या निमित्ताने तिथे रस्ते होणार आहेत, तिथं रिंग रोड्स होणार आहेत, काही लँड ॲक्विजिशनच्या गोष्टी देखील तिथे होणार आहेत आणि त्याचप्रमाणे वॉटर ट्रीटमेंट प्लांट हा तिथे उभारला जाणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे गोदावरी नदी आहे आणि एकूणच आपण जर का महाराष्ट्रातल्या नद्यांचा सगळा विचार केला तर 4 महिने त्या तुडुंब भरून वाहत असतात, पण बाकीच्या काळामध्ये त्यांची जी अवस्था असते तीही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याचं जे काही एक ज्याला आपण म्हणतो वॉटर ट्रीटमेंट जी करावी लागते ती त्या पद्धतीने तिथं प्लांट उभारण्यात येणार आहे. हा सगळा काम हे आता तिथे टप्प्याटप्प्याने सुरू केलं जात आहे. आता या सगळ्याबरोबर लक्षात घ्या, भाजपची सगळ्यात मोठी याच्यामधली खेळी जी आहे ही आपण समजून घेऊयात. ती खेळी काय आहे तर मी तुम्हाला म्हणलं 25,000 कोटीचा खर्च येतोय. एकीकडे टेंडर्स निघतायत, वृक्षतोडीची निघतायत, रस्त्यांची कामं सुरू केली गेलेली आहेत, काही ठिकाणी सुशोभीकरणाची कामं सुरू झालेली आहेत. गोदाकाठ जो आहे गोदावरी नदीच्या काठावर काही योजना सुरू झालेल्या आहेत. म्हणजे कामांना सुरुवात झालेली आहे. हे एकीकडे होत असताना या 350 एकर जागेवर एक्झिबिशन सेंटर बांधली जाणार आहेत, रिक्रिएशन सेंटर्स बांधली जाणार आहेत. हा नाशिक महापालिकेचा या आडून एक अजेंडा राबवण्यात येतोय. म्हणजेच एक अर्थाने हा भाजपचा जे मी म्हटलं तुम्हाला की छुपा जो एक प्लॅन शिजतो आहे तो हा आहे. आता तो आपण का असं म्हणतोय म्हणजे याला सुद्धा काय आधार आहे तर तिथं जे एक्झिबिशन सेंटर उभारली जाणार आहेत, रिक्रिएशन सेंटर्स उभारली जाणार आहेत, त्याची देखील जी काही कामांची टेंडर्स म्हणूयात निघाली किंवा त्याच्या संदर्भातलं जे काही GR निघालेलं असेल, नोटीस निघालेली असेल, जो शासकीय महापालिकेचं जे काही कागद आहे त्या कागदावर की हे असं करायचं आहे याची तारीख कोणती आहे, म्हणजे हे कधीपर्यंत कंप्लीट करायचं आहे तर 2027 ऑक्टोबर 2027च्या आत तिथं एक्झिबिशन सेंटर उभारायची आहेत किंवा रिक्रिएशन सेंटर. मग याचाच अर्थ कुंभमेळ्यांच्या या कामामध्ये तिकडे अशा पद्धतीचे रिक्रिएशन सेंटर्स उभारायचे. म्हणजे काय, आता याला जेव्हा पत्रकार तिकडचे स्थानिक पत्रकार महापालिकेला विचारायला गेले तेव्हा त्याचं उत्तर महापालिकेला देता आलं नाही. जे प्राधिकरण आहेत, प्राधिकरणाचे अधिकारी जे आहेत ते उडवाउडवीची उत्तरं देतात. हां की असा काहीतरी प्रस्ताव आलेला होता, त्याला आम्ही आता मान्यता दिली आहे का नाही आम्हाला माहिती नाही, अशा पद्धतीची उत्तरं प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडनं दिलेली जातात. म्हणजेच याचा अर्थ यामध्ये काहीतरी काळबेरं आहे किंवा काहीतरी वास याला येतोय की जो तुम्ही दडवू पाहताय, लपवू पाहताय, याच्यामध्ये ही एक्झिबिशन सेंटर्स उभारायची. याच्यावर महापालिकेचं म्हणणं काय आहे की अशी एक्झिबिशन सेंटर उभारण्याचं आमचा विचार आहेच आहे, कारण महापालिकेला यातनं एक उत्पन्न चालू होणार आहे. पण आत्ता याचा उपयोग काय करणार, म्हणजे 2027 ऑक्टोबरच्या आधी हे उभारल्यानंतर काय होणार तर साधूंच्या निवासाची व्यवस्था काही प्रमाणामध्ये तिथं केली जाईल आणि जेव्हा हे सगळं संपेल मग त्या रिक्रिएशन सेंटरचा एक्झिबिशन सेंटरचा वापर हा मग कमर्शियली केला जाईल आणि त्यातनं उत्पन्न वगैरे कमवलं जाईल. पण या एक्झिबिशन सेंटरसाठी आणि या रिक्रिएशन सेंटरसाठी किंवा अशा पद्धतीच्या काही कामांसाठी वृक्षतोड जे म्हटलं जात आहे की 300-350 वृक्ष तोडली जातील, कदाचित अंदाज असा आहे की त्याही पेक्षा जास्त ही वृक्षतोड तिथे होणार आहे. आणि म्हणून नाशिककर असतील, पर्यावरण प्रेमी असतील, हे याला ठाम विरोध करतायत. आता तो विरोध इतका चिघळलेला आहे, आता मराठीमधले जे काही ॲक्टर ॲक्ट्रेस आहेत ते देखील या आता प्रकरणामध्ये काही प्रमाणामध्ये उतरलेले आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आता विरोधक सुद्धा याच्यामध्ये उतरतायत, अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. हा वाद जो आहे तो आता सगळा केंद्रापर्यंत पोचलेला आहे. नेमकं आता याच्यावर काय करायचं, वृक्षतोडीच्या बाबतीमध्ये काय करायचं, कारण आत्ताचं नाशिकमधलं वातावरण हे संतप्त झालेलं आहे तपोवनातल्या वृक्षतोडीवरून. आणि आता नाशिककर म्हणतोय की आम्ही वृक्षतोड करू देणार नाही. याच्यावर देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की 2012चा गुगल मॅप जर तुम्ही बघितलात तर ही तपोवनाची जी भूमी आहे तिथं तुम्हाला एकही झाड दिसणार नाही. तर एक ओसाड जागा होती, तिथे कुणी झोपड्या बांधू नयेत, कुणी तिथं राहायला येऊ नये अशा पद्धतीने. म्हणून मग जी केंद्राची वृक्ष लावा ही जी योजना होती या माध्यमातून इथं आम्ही काही वृक्ष लावली, ती या 12 वर्षाच्या काळामध्ये मोठी झालेली आहेत आणि त्यातली देखील आपण काही कमी करतोय असं देखील त्याच्यामध्ये फडणवीस बोलताना म्हणाले होते. पण आता पर्यावरण प्रेमींच्या हे लक्षात आलेलं आहे की एकूण
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आडून सरकार आणखीन काही वेगळे डाव टाकण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करत आहे. एक छुपा, ज्याला आपण म्हणतो ना की सरकारचा एक छुपा कार्यक्रम यामधनं शिस्ताना आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याला मात्र आता तीव्र विरोध हा नाशिककर करतायत, पर्यावरण प्रेमी करतायत आणि आता विरोधक सुद्धा या सगळ्या प्रकाराला तीव्र विरोध करतायत. आता हे सगळं प्रकरण केंद्रापर्यंत पोहोचलेलं आहे. एकूण आता हे प्रकरण पुढच्या काळामध्ये आणखीन किती तापतंय. आज पुन्हा एकदा नितेश राणेंनी याला एक धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर काहीच कारण नव्हतं. म्हणजे वृक्ष आणि ज्याला आपण म्हणतो की बकऱ्यांचं जे काही कत्तल होत असेल, कुणाचीही कत्तल होणं हे वाईट आहे, याच्याबद्दल पण वृक्ष आणि बकऱ्यांचा आत्ता इथे संदर्भ येतो कुठे? जो संदर्भ नितेश राणेंनी काढलाय उकरून, म्हणजे एक प्रकारे धार्मिक वातावरण जे आहे हे गढूळ करायचं आणि त्या माध्यमातून आपला अजेंडा हा परत पुढे रेटायचा, अशा पद्धतीचा एक भाग या आडून भाजप करतोय का, हे देखील आता पुढच्या काळामध्ये बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला देखील या तपोवनातल्या भूमीमधल्या वृक्षतोडीच्या बाबतीत तुमची सुद्धा काय मत आहेत ही जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.